गुरुपौर्णिमेच्या सर्वांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. आज सुंदर असा दिवस आहे. गुरु आणि शिष्यांचं मिलन म्हणजे गुरुपौर्णिमा. बऱ्याच वेळेला असं वाटतं की ही गुरुपौर्णिमा माझी आहे. खरंच तुमचीच आहे. साधकांचा उत्साह, साधकांचा आनंदाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. पण एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला जितका आनंद होतो तितकाच गुरुलाही होतो. तुम्ही गुरुला काय देणार गुरुपौर्णिमेला? काही देऊ नका, फक्त एकच गोष्ट द्या, तो म्हणजे विश्वास. गुरुला तुमचा विश्वास पाहिजे आहे. गुरु त्याचाच भुकेलेला आहे, तुमच्या विश्वासाचा, प्रेमाचा. तुम्ही गुरुनी दिलेलं ज्ञान लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जर त्याचा योग्य वापर करत असाल तर तुमच्यासाठी गुरु 24 तास हजर आहे. तुमच्यासाठी गुरु खूप मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गुरु संजीवन आहे. नव्हे, गुरु तुमच्यासाठी अमृत आहे. हे मी तुम्हाला का सांगतो की गुरुची इच्छा तीच असते की साधकांनी आपलं जे ज्ञान आहे हे जगाला वाटावं व जग सुखी करावं. गुरुची बाकी काही इच्छा नसते. जसं झाडाची इच्छा काय असते? फळं निर्माण करायचं आणि जगाला द्यायचं. तसंच गुरुही करत असतो. गुरु निर्माण करत असतो आणि शिष्यांना किंवा जगाला ते ज्ञान विनामूल्य देत असतो. तशाच पद्धतीमध्ये जर शिष्य गुरुने दिलेले ज्ञान जेव्हा फलद्रूप होतं, फळाला येतं आणि ते ज्ञान जसंच्या तसं लोकांपर्यंत सहज जर तुम्ही वाटलं, निरपेक्षपणे वाटलं, तर तुम्हाला गुरुची कृपा होते. ती अशी नाही, भरपूर प्रमाणात होते. जसं पाऊस पडतो, किती पडतो कोणी सांगू शकत नाही किती पाऊस पडेल. लक्षात आलं काय? तो दिवसभर पण पडेल, दिवसभर पण पडेल. तो अर्धा तास पडेल, 1 तास पडेल, 2 तास पडेल, कधी कधी आठवडाभर पडेल. तशाच पद्धतीमध्ये गुरुकृपा जेव्हा होईल तुमच्यावरती तर ती किती होईल हे तुम्ही नाही सांगू शकत. पण तुमच्या अंतरंगातला जो विश्वास आहे, जो शुद्ध भाव आहे, जे प्रेम आहे, त्यावरून तुम्हाला मी सांगतो आयुष्यभर गुरुकृपेचा वर्षाव होईल, कधीच थांबणार नाही. म्हणून भक्ती करणाऱ्या साधकांना आत्ताच सांगतो, गुरुपौर्णिमा म्हणजे काय की तुम्ही पूर्ण व्हा. गुरु पूर्णच आहे. लक्षात, तुम्ही प्रथम पूर्ण व्हा आणि गुरुशी एकरूप व्हा. आणि ज्या वेळेला तुम्ही गुरु आणि शिष्य एकरूप होतात आणि शिष्य आपलं जे खरं रूप आहे, लक्षात आलं, गुरु स्वरूप आणि शिष्य स्वरूप हे दोन्ही रूप, लक्षात आलं का? जसं शिव पार्वती आणि राधाकृष्ण दोन वेगवेगळे नसून एकाच याचे दोन बाजू आहेत, तसं गुरु एक बाजू आहे आणि शिष्य दुसरी बाजू आहे. हे ज्या वेळेला स्व अनुभूतीला येतं तुमच्या, त्याला म्हणतात गुरुपौर्णिमा. कारण हे दोन्ही अंगाने पूर्ण असतं. लक्षात आलं? आणि ते एकतत्व बनून राहतात. लक्षात आलं? म्हणून हे जे एकतत्व आहे ही पूर्ण अवस्था आहे, जिथे गुरु वेगळा आणि शिष्य वेगळा असं होऊ शकत नाही. ते एकच असतं. आणि जगातला कोणीही
त्याला वेगळं करू शकत नाही आणि काढू शकत नाही. इतकं एकजीव होणं, लक्षात, या अवस्थेला खऱ्या अर्थाने म्हणतात गुरुपौर्णिमा. म्हणून साधकांनी भक्ती करताना तुम्ही काही काळजी करू नका. मला भक्ती जमत नाही, मला ध्यान जमत नाही, मला नामस्मरण जमत नाही, मला वाचताना मला समजत नाही की नेमकं काय वाचावं, काय ऐकावं, काय श्रवण करावं. तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही फक्त एक विश्वास तर ठेवा. लक्षात आलं ना? तुमचा जो विश्वास आहे, अंतरी जो प्रेम आहे, जो जिव्हाळा आहे, लक्षात आलं, तो सर्व कार्य करून घेईल. तुम्ही डोळ्यातून जेव्हा पाहता, लक्षात आलं, जगाला, तुम्हाला नाही जगाचं ज्ञान आहे, पण तुमचा गुरुवरती विश्वास आहे, तर तुमच्या डोळ्यातून तुम्हाला गुरु पाहतील. लक्षात आलं, आणि जे दाखवायचं ते दाखवतील. तुम्ही कानाने जे ऐकता, अचूक जे महत्वाचं आहे, तुम्हाला जे उपयुक्त आहे साधनेसाठी, साधना करण्यासाठी, व्यवहारासाठी, कुटुंबासाठी, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला बरोबर गुरु तुमच्या कानातून जे ऐकायचं ते बरोबर ऐकतील. तुम्हाला बोलायचं आहे, स्टेजवर बोलायचं आहे, सत्संगात बोलायचं किंवा कुठेही बोलायचं, तुमच्या मुखातून गुरु बोलतील. लक्षात आलं? तुम्ही ध्यान करता, नाम करता, तुम्हाला नाही समजत, पण तुम्हाला अंतरंगामध्ये नाम घेत असताना तुम्ही थकलात नाम घेऊन, आतमध्ये गुरु बोलतील. तुम्ही कशाला काळजी करता? ध्यान करत असताना तुम्ही ध्यान करता करता तुम्हाला काही दिसत नसेल, थोडा वेळ स्तब्ध राहा, गुरु तुम्हाला पाहत असतील अंतरंगातून. लक्षात आलं काय? काळजी करू नका. सर्व ठिकाणी गुरुतत्व तुमच्या अंतरंगात भरले. फक्त एकच, विश्वास, प्रेम आणि भक्ती. ही 3 सूत्री कधी पण लक्षात ठेवा. विश्वास, प्रेम आणि भक्ती तुमचे सर्व मार्ग राजमार्ग करून टाकतील. लक्षात आलं? काहीही लागत नाही. जे होतं ते पाहत चला. लक्षात आलं? जेवढं तुम्हाला जाणायचं तेवढं जाणून घ्या. ज्या दिवशी तुम्हाला असं समजेल की मला जाणायचं शिल्लक नाही, त्या दिवशी पाहायचं करायचं. फक्त पाहायचं. जे होतं ते पाहायचं. लक्षात आलं? कसलाही अनुमान लावू नका. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कधी कधी असं असतं की तुम्ही सापशिडी जशी खेळता, सापशिडी खेळता खेळता बरेच उतार चढाव येतात. साधकाच्याही जीवनात भरपूर उतार चढाव येतात. लक्षात आलं? तो जेवढा तुम्ही विश्वास जर ठेवाल तर तुम्हाला काही काळजी नसते. लक्षात आलं? जसं आईच्या कुशीत बाळ असतं तर त्याला काळजी आहे का? आई चालते. लक्षात आलं? आई चालत असते, बाळ आनंदात असतो. तसं तुम्हाला हे गुरुतत्व सांभाळत असतो 24 तास. असं काही नाही की थोड्या वेळासाठी. तुमची भक्ती कमी असो जास्त असो काही फरक पडत नाही. फक्त विश्वास तुमचा 100% पाहिजे. लक्षात आलं? जसं कांगारूच्या पोटामध्ये बाळ असतं, कांगारू धावत असतं, खात असतं सर्व काय, पण त्या बाळालाही देत असतं. माकड असतं, माकड फक्त एकच गोष्ट करतं, त्या बाळाला घेऊन खूप लांब फिरत असतं, इकडून तिकडून झाडावर उड्या मारत असतं. फक्त बाळाचं काम असतं घट्ट धरून राहणं. तशाच पद्धतीमध्ये तुम्ही सापशिडीचा हा जो खेळ आहे, जीवन म्हणजे सुखदुःखाचा मेळ आहे. तुम्ही स्वीकारा, सुखात पण गुरु माझ्या सोबत आहे आणि दुःखात पण माझ्या गुरु सोबत आहे. कुठचंही दुःख विनाकारण आलेलं नसतं. त्याच्या मागे खूप मोठं कारण असतं, म्हणून ते आलेलं असतं. तुमची पुढची व्यवस्था करण्यासाठी आलेलं असतं. जसं एखादी बिल्डिंग जर बांधायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? पहिलं असंच बांधायचं असतं का वरती? नाही. त्याच्यासाठी अगोदर खड्डा खणावा लागतो, आतलं फाउंडेशन तयार करावं लागतं. हे कधीही लक्षात ठेवा. म्हणून काही गोष्टी तुमच्या जीवनात खोदल्या जातात. कशासाठी? एक पाया मजबूत करण्यासाठी. म्हणजे पुढे जाऊन काही धक्का लागू नये तुम्हाला.
म्हणून तुम्हाला अपयश पचवून पचवून तुम्हाला इथपर्यंत आणलेलं. असं साधी गोष्ट नसते, की तुम्ही म्हणाल, की मला खूप हाय लेव्हलला जायचंय, ब्रह्मांडाचा स्वामी बनायचंय. तर तुम्हाला ही जी अग्निपरीक्षा आहे, त्यासाठी तुम्हाला काहीतरी थोडंसं त्रास होणारच ना. पण तुम्हाला तो त्रास नाही होणार, जो इतरांना होतो, जो योगी लोकांना होतो किंवा काही लोकांना. कारण तुम्ही उपयोगी आहात. लोकांना उपयोग होणार आहे तुमचा. म्हणून म्हणून कधीही लक्षात ठेवा, आंब्याची कोय जशी जमिनीत पडते, तिचं सर्व बाहेरचं निघून जातं, पण तो विश्वास असतो त्यामुळे ती पुन्हा बहरते आणि मोठं झाड होते. तशाच पद्धतीमध्ये जीवनामध्ये तुमच्या असं होऊ शकतं. नाही असं म्हणू नका. ज्या साधकांच्या जीवनामध्ये समस्याच नाही आल्या, ज्या साधकांच्या जीवनात विश्वास पारखण्यासाठी निसर्गाने तुम्हाला नाही सळोकी करून नाही सोडलं, तर तुम्हाला काहीच नाही भेटणार पुढे. मग तुम्ही ते साधक नाही आहेत. लक्षात आलं काय? कारण तुम्ही फक्त फेअर अँड लव्हली सारखे माणसं आहात, की थोडा वेळ अनुभव घेणार आणि तुम्ही निघून जाणार. ज्या साधकांना कठीण प्रसंगातून जात आहात तुम्ही, पण तुमचा विश्वास तुटत नाही. मी तुम्हाला अजूनही सांगतो, तो विश्वास, लक्षात आलं काय, तुम्हाला सक्सेस करून सोडणार. तो विश्वास जितका तुमचा दृढ आहे ना, तेवढं गुरुतत्व तुम्हाला मजबूत बनवत असतं. तुम्हाला परीक्षा कोण घेणार? तुमच्या सोबत गुरु तर नसतात. मग परीक्षा घेणारं तत्व असतं, गुरुतत्व असतं, की तुमची सर्वांगाने परीक्षा घेतलं जातं. विचाराच्या अंगाने तुम्ही किती परिपूर्ण आहात, का तुमच्या अजून अंतरंगामध्ये निगेटिव्ह भरलेलं आहे, ते पाहिलं जातं. तुम्ही गुरु झाल्याच्या नंतर त्याचा गैरवापर करणार नाही ना त्या विद्येचा, तेही तपासलं जातं. तुम्ही चमत्काराच्या अधीन तर नाही ना, तेही तपासलं जातं. सर्व अंगाने गुरु तुमची परीक्षा घेत असतो. तुम्हाला माहिती नसतं. लक्षात आलं गुरुतत्व काय आहे ते. गुरुतत्व त्याच साधकांना कळतं ज्यांना आत्मज्ञान झालंय. बाकीच्या लोकांना गुरुतत्व कळत नाही. तेच साधक बोलतात, 24 तास माझ्यासोबत गुरु होते, साधना करतानाही माझ्यासोबत होते आणि आत्मज्ञान झाल्याच्या नंतरही माझ्यासोबत होते. लक्षात आलं? म्हणून तुम्हाला मी सांगतो, काही काळजी करू नका. लक्षात आलं काय? 2 गोष्टी आहेत परमार्थामध्ये. काही गोष्टी साधक नवीन असताना सर्व गोष्टी जाणत जायच्या. सर्व गोष्टी जाणायच्यात तुम्हाला. तुमचं शरीरातले अवयव जाणायचे आहेत. रोग कसे होतात, रोग बरे कसे होतात, सर्व जाणायचे. साधना कशा होतात, कसं काय, मन कसं असतं, विचार कसे चालतात, निसर्ग कसा चालतो, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणत तुम्ही ज्या वेळेला अंतिम क्षणी येता, जसं साप शिडीचा खेळ खेळताना तुम्ही 99 पर्यंत येता, त्यावेळेला तुम्हाला एकच गोष्टीची गरज असते, फक्त एक. तो एक पडला का तुम्ही पूर्ण होता. पुन्हा सांगतो, फक्त एकान. आता बरेच वेळेला सापाने खाल्लेलं असतं, शिडीवरनं चढलेलं असतो. आता हे सर्व जीवन थांबलेलं असतं. फक्त तुम्हाला एका गोष्टीची गरज असते. मग हे एकतत्वाच्या ठिकाणी तुम्हाला ती जी गुडगुडी बोलतो आपण, ती जर टाकताना 6 पडले, 4 पडले, तर पुढेही जाता येत नाही आणि मागेही जाता येत नाही. तुम्हाला एकाची प्रतीक्षा करावी लागते. तो एक पडला का तुमचा डाव पूर्णपणे सुटून जातो. तसं भक्तीच्या अंगात शेवटला तुम्ही सर्व उलाढाली करून त्या एकतत्वाच्या शोधात जेव्हा राहता, त्यावेळेला तुमचं नामस्मरण बंद पडू शकतं, तुमच्या साधना बंद पडू शकतात. सर्व काही त्याचा उपयोग होणार नाही तुम्हाला. तुम्हाला थोड्या वेळासाठी असं वाटेल की माझा मार्ग चुकला की काय. लक्षात आलं ना? मी भटकलो की काय. काहीही कुठेही भटकलेलं नसता. लक्षात आलं काय? जसं जीवनाची बाजू बघितलेली असेल तशी मृत्यूचीही बाजू बघावी लागेल ना तुम्हाला. नाहीतर समजणार कसं जन्म मृत्यूच्या पलीकडे गेलात ते. बरोबर की नाही? खेळामध्ये हार आणि जीत असते ना.
मग जिंकलेले तर प्रत्येक ठिकाणी असतात. मग हरल्यानंतर तुम्हाला काय फिलिंग येतात ते पण पाहिजे ना. तसं एक शेवटची परीक्षा तुमची असते. ती फक्त असते जन्म-मृत्यूच्या परे जाण्याची. ही अशी असते, ही सर्वात कठीण परीक्षा असते. सर्वात कठीण परीक्षा. ह्या परीक्षेच्या वेळेला तेच साधक तरतात, जे साधक विश्वासाने एवढे पुढे आलेले असतात. लक्षात आलं ना. ते मृत्यूलाही घाबरत नाही. लक्षात आलं ना. कारण हा जो एक खेळ असतो, हा खेळ परमात्म्याशी म्हणजे गुरुतत्वाशी मेळ असतो. लक्षात आलं का. त्यामुळे तिथे तुमचं काही चालत नाही. तुमचे ज्ञान, तुमची बुद्धी, तुमची भक्ती, तुमची शक्ती काही चालत नाही. तिकडे फक्त एकच चालतो म्हणजे विश्वास आणि अतूट प्रेम आणि भक्तीची पूर्ण तयारी. काहीही होईल माझ्या जीवनात, पुन्हा सांगतो, जे माझ्या जीवनात होईल ते गुरुकृपेने होईल. लक्षात. आजपर्यंत माझं जे जीवन घडलेलं आहे हे गुरुकृपेने घडलेलं आहे. त्यामुळे ह्याच्याही पुढे जे घडेल ते गुरुकृपेने घडेल. आणि केवळ त्या सर्व अवस्था पहा, जाणू नका. मग ती मृत्यूची ही का अवस्था असेल, जाणा. पण अंतरंगात एवढाच विश्वास ठेवा की मी ईश्वर आहे. मला मृत्यूची भीती नसते. मी आत्मा आहे, मला मृत्यूची भीती नाही. माझ्या अंतरंगात गुरु आहे, तर मला कसली भीती. ह्या 3 वाक्य फक्त तिथे असू द्या. तुम्ही काही असो, तुम्हाला आकाशात फेकलं जाईल तरी तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला जमिनीत गाडलं जाईल तरी चालेल. तुम्हाला अशा वेगवेगळ्या परीक्षा घेऊन तुमचा जीवभाव, पुन्हा सांगतो वाक्य ऐका, तुमचा जीवभाव पूर्णपणे नष्ट केला जातो. जर तुमच्या अंतरंगामध्ये 1% जरी जीवभाव शिल्लक राहिला असेल, 1% बोलतो, तरीही तुम्हाला ते एकतत्व जे आहे तिथपर्यंत घेऊन जाणार नाही. ही निसर्गाची परीक्षा असते. जसं शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे 2 असतात. लक्षात आलं. 10वीचा समजा बोर्ड आहे, तर शिक्षकांनी वर्षभर शिकवले आणि वर्षभर विद्यार्थ्यांनी विश्वास देऊन ते ज्ञान ग्रहण केलंय. सर्व वया परिपूर्ण भरलेले आहेत. सरांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास अतूट आहे. पण ज्या वेळेला परीक्षा येते त्यावेळेला खरी विश्वासाची गरज असते. त्यावेळेला गुरु बाजूला नसतो, पण गुरु ज्ञानरूपाने असतो. लक्षात आलं ना. जर गुरुंनी दिलेलं ज्ञान त्या परीक्षेच्या वेळेला अचूक आठवलं तर तुमची सर्व प्रश्नांची उत्तरं सहज आहेत. पण तुम्ही जर हा विचार कराल की गुरु कुठे आहे, माझ्यासोबत तर गुरु नाही, पण बाळ ज्ञान रूपाने तुझ्या अंतरंगात आहेत, विश्वास रूपाने तुझ्या अंतरंगात आहेत. लक्षात आलं ना. ते विसरून जर मी एकटाच आहे असा जर विचार करत बसला, लक्षात आलं, तर तो पेपर काय देणार. तो घाबरून येत असलेली उत्तरं पण विसरणार. तशाच पद्धतीमध्ये निसर्ग तुमची परीक्षा घेतो. लक्षात. गुरुकडनं तुम्हाला प्रमाण असतं की ह्याला आत्मज्ञान व्हावं, पण निसर्ग तुमची परीक्षा घेतो. तो बोर्ड असतो तुमचा मोठा आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही पास झाले पाहिजे. लक्षात आलं ना. मग तो जो असलेला विश्वास, लक्षात आलं, गुरुचा तुमच्यावर 100% विश्वास आहे, पण त्यावेळेला तुमचाच तुमच्यावर विश्वास असणं खूप गरजेचं असतं. तुमचा विश्वास डळमळीत झाला, लक्षात आलं ना, तर तुम्ही पुन्हा नापास होता. लक्षात आलं. म्हणून ही जी परीक्षा असते, ही परीक्षा सतत घेतली जाते तुमची. जसं 10वी तुम्ही पासच झालात नाही तर तुम्ही कॉलेजला कशी जाणार, तशी ही एक परीक्षा असते. ही परीक्षा तुम्ही जर पास झाला तर पुढे तुम्हाला गुरुपौर्णिमा होते तुमच्या जीवनात. लक्षात आलं का. पूर्ण स्वरूप पाहायला भेटतं. गुरु आणि शिष्य एक आहे. एकदम छोटीशी कडी आहे, एकदम छोटीशी. जीवातून मुक्त होऊन शिवरूपात येणं. गुरु तुमच्या शिवरूपात वाट पाहत असतात तुमची, की कधी येऊन मला भेटतोयस. अक्षरशः तुम्ही जेवढे साधनेमध्ये रडताय, तुमचा एक एक अश्रूचं मोल गुरुना असतं.
तुम्हाला असं वाटतं गुरु माझ्या सोबत नाहीत, गुरु मला पाहत नाहीत, गुरु माझ्यावर रागवलेत. मी तुम्हाला 100% खात्रीने देतो, तुमचा एक एक अश्रूचं मोल मला माहिती असतं, की तुम्हाला काय त्रास होतोय, तुम्ही काय काय संकटातून येताय. पण एवढंच साधकांना सांगून ठेवतो, तुम्हाला जे मिळणार आहे, जे सत्य मिळणार आहे त्याची किंमत मला माहिती आहे. लक्षात आलं? त्यामुळे तुमचा फक्त तिथे मी जीवभाव मागत असतो. तुम्हाला एकच गोष्ट सोडायची असते, तो म्हणजे जीवभाव. तुमचं सर्व जेवढं आहे तेवढं सोडायला सांगत असतो. फक्त एकदा हा जो विश्वास आहे तुमचा, लक्षात आलं ना, हा विश्वास खूप महत्वाचा असतो. लक्षात आलं काय? खूप महत्वाचा आहे. मी अजूनही तुम्हाला सांगतो, तुम्हाला काहीही होणार नाही. लक्षात आलं काय? संत रामदास स्वामींचा अभंग आहे, माझ्या शिष्या वक्र दृष्टी पाहे असा भूमंडळी कोण आहे. म्हणजे वाईट नजरेने पाहेल असं कोण आहे. तशाच पद्धतीमध्ये गुरु तुमच्या सोबत असतो. तुम्हाला लक्षात आलं काय? तुमचा गैरवापर करून घेईल, तुम्हाला त्रास देईल. लक्षात आलं काय? असा भूमंडळी कोण आहे? कोणीच नाही. लक्षात आलं? ज्या गोष्टी तुमच्या जीवनात वाईट घडतायत त्या मुद्दामून घडवल्या जातात. तुम्हाला चेकिंग केलं जातं अंतरंगातून, तुम्ही खरंच मजबूत आहात का. नाहीतर तुम्ही मार्गदर्शन काय करणार लोकांना. जर तुम्हाला अपयशच आलं नाही, फक्त जी श्रीमंताची मुलं असतात त्यांना अपयश माहितीच नसतं. लक्षात. आणि गरिबाच्या मुलांनी आयुष्यभर अपयश पचवलेलं असतं. त्यामुळे ती मजबूत होत जातात. आणि श्रीमंतांची मुलं जरा लागलं तर रडायला लागतात. जरा काही फॅसिलिटी नाही मिळाली तर ते प्रवास करायचंच बंद करतात. गरिबाची मुलांना लागलं तर ही स्पर्धा खेळतात. पैसे नसतील, काही प्रॉब्लेम्स असतील तरी इकडून तिकडून काहीतरी करून तिथपर्यंत पोचतात. तशाच पद्धतीमध्ये कमतरता सर्व निसर्गातल्या प्रत्येक प्राणी मात्राला आहे, कोणाला नाही. कोणाला परिपूर्ण जीवन नाही भेटले. लक्षात आलं? म्हणून कमतरता ही आयुष्यभर असणार, पण प्रवास करायचा आहे. प्रवास म्हणजे प्रभूचा वास. म्हणून तुमचा मार्ग तुम्ही सोडू नका. लक्षात आलं काय? आणि जसं तुम्ही पुढे जाता, लक्षात आलं काय, तर ती एकच गोष्ट लक्षात, एकतत्वाशी एकरूप होण्याची. त्यासाठी तुमच्या सर्व परीक्षा घेतल्या जातील. तुमचं सर्व असलेलं नसलेलं ज्ञान पणाला लागेल. लक्षात आलं काय? जसं कृष्ण भगवंत, लक्षात, त्यांची तुलना करायची झाली त्यावेळेला ते एका तराजूमध्ये बसले आणि सर्वांनी बाकी, लक्षात आलं ना, सर्वांनी आपलं सोनं ठेवलं. आणि सोनं तुलना चालू होती कृष्णाची. सर्व सोनं संपलं, पण काही कृष्णाचं वजन होऊ शकलं नाही. तसं इथे गुरुशी तुमची एकरूपता होत असते. तर लक्षात घ्या, केवढं मूल्य तुम्हाला चुकवावं लागेल. म्हणून रुक्मिणीने फक्त तुळशीचं एक पान ठेवलं तरी कृष्णाचं वजन झालं. तशाच पद्धतीमध्ये ज्या वेळेला तुमचा जीवभाव हा तिथे ठेवला जातो, लक्षात आलं, हे गुरुदेव, हे माझं जीवन, हे तुमचं जीवन आहे, आजपासून मी पूर्ण शरण आहे. हा जो एक क्षण असतो, फक्त एक क्षण आहे जीवनातला, एक क्षण. लक्षात आलं काय? तुमच्यासाठी तुमचं आयुष्य आहे, पण गुरुसाठी तो असलेला एक क्षण, तो एक क्षण पाहिजे असतो तुमच्या जीवनातला, अंतिम विश्वासाचा. बस ती जशी तुला होते तशा पद्धतीमध्ये तुमचं गुरु आणि शिष्य ह्याची तुलना बंद होते आणि निसर्ग प्रमाण देतो आणि तुम्ही त्या परीक्षेत पास होता आणि जीवनात तुमच्या एकतत्व उदयाला येतं. आणि त्या एकतत्वातून तुम्ही त्या दृष्टिकोनातून जेव्हा स्वतःला आणि जगाला पाहता त्यावेळेला समजतं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः.
आणि खऱ्या अर्थाने साधकाची गुरुपौर्णिमा साजरी होते. गुरु आणि साधक एकरूप होतात आणि हे असे एकरूप होतात जसे शिव आणि पार्वती. लक्षात आलं ना? म्हणून ही जी गुरुपौर्णिमा आहे ही प्रत्येकाच्या जीवनात हो, ही गुरूंची इच्छा असते. साधकांची इच्छा असते, पण साधकांचा दृष्टिकोन तितका विशाल नसतो जेवढा गुरूंचा असतो. म्हणून ही गुरुपौर्णिमा तुमच्या जीवनात असावी, निर्माण व्हावी आणि ती अखंड आयुष्यभर साजरी व्हावी. लक्षात आलं काय? त्यासाठी हे गुरु मार्गदर्शन करत असतात. म्हणून अशी गुरुपौर्णिमा तुम्हा सर्वांच्या जीवनात अखंड येव, अखंड येव, हीच माझी इच्छा आहे. एवढंच बोलून आज ह्या पवित्र दिवशी तुमचंही जीवन पवित्र हो, मंगल हो, सर्वांगाने फुलू देत, विश्वरूप होऊ दे. लक्षात आलं काय? हीच गुरूंची इच्छा असते, हीच गुरुदक्षिणा असते, हीच गुरुभक्ती, हीच गुरुसेवा, हीच गुरुदृष्टी आणि हाच गुरुमेवा. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. जशी तुम्ही माझी सेवा करता तशीच मी अखंड तुमची सेवा करत राहणार. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.